आपण जो विषय घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जीवनाच्या दृष्टीने, आणि तो विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. माणसाचा जन्म कशासाठी याचं उत्तर आम्ही प्रथमच देऊन ठेवले आहे. ते उत्तर म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. हे प्रत्येक माणसाने सतत स्मरणात ठेवलं पाहिजे. मी स्मरण हा शब्द मुद्दाम वापरतो आहे. ह्याचं कारण आपण देवाचं स्मरण करतो, आपण अनेक गोष्टीचं स्मरण करतो, पण हे जे महत्त्वाचं स्मरण ते आपण कधी करतच नाही. कारण असं स्मरण केलं पाहिजे हेच आपल्याला ठाऊक नाही, आणि म्हणून आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे की आपण जन्माला आलो आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी. आणि हे स्मरण का ठेवायचं, तर हे स्मरण तुम्ही जेव्हा ठेवता त्यावेळेला प्रत्यक्ष तुम्ही काय करता आणि स्मरण काय ठेवलं पाहिजे ह्याचा जेव्हा तुम्हाला फरक आढळून येईल तेव्हा तुमच्या ध्यानात येईल की आपण जे करतो आहोत ते अगदी उलट करतो आहोत, आपण उलट दिशेने चाललेलो आहोत असं आपल्याला ध्यानात येईल. दुःख इतरांना देता देता आपणही दुःखी होतो आणि जगाला दुःखी करून टाकतो, अशी आज परिस्थिती आहे. आज आपण पाहिलं, आज तुम्ही पेपर वाचा, तुम्ही तुमच्या जीवनाकडे पहा, तुम्ही इतिहासाकडे पहा, हे सर्व जर तुम्ही नीट पाहण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ध्यानात येईल की माणूस हा जो प्राणी आहे, हा प्राणी इतिहास कालापासून ते आजतागायत दुःख देत देत स्वतः दुःखी होणं आणि इतरांना दुःखी करणं याच मार्गाने चाललेलं आहे. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती निर्माण झाली. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला हे बदलायचं आहे, किंबहुना हे तुम्ही बदललं तर तुम्ही माणूस. जर तुम्ही हे बदललं नाही किंवा बदलू शकला नाही तर तुम्हाला माणूस म्हणून घेण्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भूषण राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक माणूस आज पशु झालेला आहे हे आपल्या ध्यानात येईल. म्हणून माणसाने आज काय आहे, लोक खूप देवदेव करतात. देव, धर्म, कर्मकांड, तीर्थयात्रा, व्रत, वैकल्य, उपास, तापास, आणि आता तर काय बघायला नको चातुर्मास, हे सगळं जर आपण जर पाहिलं तर लोक खूप काही करत असतात. पण जे आपण करायला पाहिजे ते आपण करत नाही, आणि जे केलं नाही तर चालेल ते आपण आवर्जून करत असतो. म्हणून इतिहास कालापासून आपण जर पाहत आलो तर आपल्याला असं ध्यानात येईल की आपण दुःख इतरांना देत देत आपण सर्वांना आणि स्वतःला दुःख देत राहिलो. आणि म्हणून हे आपल्याला बदललं पाहिजे, आणि हे बदललं तर आपण माणूस, नाहीतर आपण पशु. म्हणून पशुचा माणूस झाला पाहिजे आणि माणसाचा देव झाला पाहिजे. म्हणून किती देवधर्म वगैरे तुम्ही जर केलात पण तुम्ही जर पशुच राहाल तर काही उपयोग नाही. म्हणून पशुचा प्रथम माणूस झाला पाहिजे आणि माणसाचा देव झाला पाहिजे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की हे होतं त्याचं कारण का. त्याचं कारण एकच आहे की माणसाला नेमकं आपण काय करावं हे कळत नाही. आज जगामध्ये माणूस हा गोंधळलेला अवस्थेमध्ये आहे, त्याची परिस्थिती आज गोंधळलेली आहे. त्याला आपण काय नेमकं करावं हे कळत नाही. पण सांगणारे लोक खूप आहेत, हे करा, ते करा, ते करा. मी नेहमी सांगत असतो की एखाद्याची जर दाढ दुखत असेल, तर ती दाढ बरी व्हावी ही त्याची मनापासूनची इच्छा असते. मग येणारा जाणारा जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही करायला मागे पुढे बघत नाही. त्यांनी सांगितलं अमुक कर, ते केलं. त्यांनी सांगितलं तमुक कर, ते केलं. जो जे काही सांगेल ते आपण करत सुटतो. आणि गंमत अशी की जर एखाद्याने सांगितलं तुझी दाढ बरी व्हायला पाहिजे ना, मग तू इथे शेण लाव, तर तो शेण पण लावायला कमी करणार नाही.
तो असा विचार करणार नाही की शेण लावून काय कधी बरं होते, पण तो शेण पण लावेल. कारण का, त्याला ते बरं व्हायला पाहिजे, आणि बरं व्हायला पाहिजे अशा अवस्थेमध्ये तो काही करायला तयार होतो. तसं आज आपली माणूस ही जी जात आहे, त्या माणसाची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्याची मगाशी म्हटल्याप्रमाणे सुख कणभर दुःख मनभर अशा अवस्थेमध्ये त्याला सुख पाहिजे असतं आणि दुःख नको असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तो सुख मिळण्यासाठी वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. जे कोणी सांगेल ते तो करेल. आणि म्हणून आज बुवा बाबा भगत फकीर देवऋषी वगैरे वगैरे जी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी आज तुम्हाला निन्या तऱ्हेचं कर्मकांड करायला सांगतात, शिकवितात, त्यासाठी भरपूर पैसे घेतात, म्हणजे अक्षरशः तुम्हाला लुटतात. आणि एवढं सगळं करूनसुद्धा शेवटी तुमची परिस्थिती काही सुधारत नाही. आणि म्हणून जीवनविद्येने या सर्व गोष्टीचा विचार केला आणि मग आमच्या ध्यानात आलं की माणसाला आपण नेमकं काय केलं म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळेल, हे त्याला न कळल्यामुळे तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि ही गोंधळलेली परिस्थिती त्याची दूर करून त्याला नेमकं हेच कर, बाकी करण्याची गरज नाही, अशा तऱ्हेने जीवनविद्येने त्याला सांगितलं. म्हणून आता जीवनविद्येने काय सांगितलं की जर तुम्हाला आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हे जर तुम्हाला जमवायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी शहाणपण पाहिजे. तुमच्याजवळ शहाणपण जर नसेल तर मी मागल्या प्रवचनात सांगितलं होतं की तुमच्याजवळ जर शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही, परमेश्वराला पण नाही आणि कोणालाही नाही. आणि म्हणून शहाणपणाला जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. एक शहाणपण असेल तर सगळे सुखी होऊ शकतात, पण शहाणपण नसेल तर सगळेच दुःखी होतात. आणि म्हणून हे शहाणपण कशामध्ये आहे हे जीवनविद्येने नेमकं सांगितलं. हे शहाणपण शुभ नियती निर्माण करण्यामध्ये हे शहाणपण आहे. शुभ नियती आणि अशुभ नियती याच्याबद्दल मी प्रबोधन केलं. आणि आपल्याला आता शुभनियती निर्माण करण्यासाठी मी मागल्या खेपेला सांगितलं की आपण शुभचिंतन केलं पाहिजे. शुभचिंतन करणं हे तुम्हाला जर ध्यानामध्ये आलं की आपल्या जीवनामध्ये चिंतनाला फार महत्त्वाचं स्थान आहे. मोठमोठे शोध लागले ते चिंतनाने लागले. देवाची प्राप्ती होते तीसुद्धा चिंतनाने होते. आपली जीवनामध्ये प्रगती होते तीसुद्धा चिंतनाने होते. म्हणून चिंतनाला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. इफ यू वॉन्ट टू गो ॲट द टॉप, तुम्हाला चिंतन नावाची गोष्ट जमली पाहिजे, जमवता आली पाहिजे. पण चिंतन म्हटल्यानंतर पुन्हा इथे गोंधळ होईल. तो म्हणजे असा की माणूस हा चिंतन करतच असतो आणि चिंता करत असतो. भूतकाळाचं चिंतन, भविष्यकाळाची चिंता माणूस करतच असतो. आपला कोणी अपमान केला, आपण चिंतन सतत करत असतो. माझा अपमान झाला, माझा अपमान झाला, मग आता बदला घेतला पाहिजे, मग तो बदला कसा घ्यायचा, मग असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे सारखं चिंतन त्याचं चालू राहतं. म्हणजे आपला अपमान झाला की आपण त्याचं चिंतन करत राहतो, भूतकाळाचं चिंतन. आपल्याला एखादं दुःख झालं तर त्या दुःखाचंच आपण सतत चिंतन करत राहतो, सतत त्या दुःखाचं चिंतन करत राहतो. जर घरामध्ये कोणाला मृत्यू आला, मी सांगितलं 7 मुलं आहेत, त्यापैकी एक मुलगं गेलं, तर जे मूल गेलं त्याचंच आपण सतत चिंतन करत राहतो, त्याचंच आपण सतत दुःख करत राहतो. पण बाकीची मुलं आहेत त्याचा आपण विचारही करत नाही. जे गेलं त्याचंच आपण दुःख करत बसतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे नाही तेच आपल्याला सतत आठवत असतं आणि जे आहे त्याचा आपल्याला विसर पडलेला असतो. त्यामुळे माणूस सतत आणि मला हे नाही, मला हे नाही, मला हे नाही, ह्याचं तो सतत चिंतन करत राहतो. तो बघा शेजारचा माणूस, त्याच्याजवळ केवढे पैसे आहेत, माझ्याजवळ एवढेच पैसे आहेत, असं तो सतत जर चिंतन करत राहिला तर त्याचा परिणाम असतो की निगेटिव्ह थिंकिंग याला म्हणतात.
आणि हे जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ते आपल्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण करतं. अनिष्ट चिंतनाने जीवनात अरिष्ट निर्माण होतं हे माणसाला ठाऊक नाही. आणि म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने म्हटलेलं आहे सुंदर रीतीने, एनी थॉट ऑर ॲक्शन विच इज नॉट हार्मोनियस वेदर थ्रू इग्नरन्स ऑर डिझाईन रिझल्ट्स इन डिस्कॉर्ड अँड लिमिटेशन ऑफ ऑल काइंड्स. ह्याचा अर्थ असा की तुमच्या मनामध्ये येणारा एनी थॉट ऑर ॲक्शन, तुमचे विचार, उच्चार किंवा आचार जर निगेटिव्ह असेल, जर नकारार्थी असेल, तर तुमच्या जीवनामध्ये काय निर्माण होईल हे देवसुद्धा सांगू शकणार नाही. म्हणून अनिष्ट चिंतन हे अरिष्ट निर्माण करायला कारणीभूत ठरतं. जसं आपण माणसांना आमंत्रण देतो, अहो आमच्या घरी तुम्ही या बरं का, कधी येता, उद्या येता, परवा येता, म्हणून आपण आमंत्रण देतो. हे जसं आपण आमंत्रण देतो तसं आपण जेव्हा अनिष्ट चिंतन करतो तेव्हा आपण दुःखाला आमंत्रण देतो. अरिष्टाला म्हणजे संकटांना, आपत्ती, विपत्ती या सर्व गोष्टींना आपणहून आमंत्रण देत असतो. आणि आपण आमंत्रण देतो म्हणून ही सगळी मंडळी आपल्या घरामध्ये येऊन हजर राहतात. आणि म्हणून ह्याच्यासाठी जीवनविद्येने सांगितलं की आपलं हे जे जीवन आहे हे निसर्गाच्या नियमाने चाललेलं आहे. आणि निसर्गाचे जे जे अनेक नियम आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा नियम म्हणजे ॲज यू थिंक सो यू बिकम. आणि हे जीवनाचं गणित सोडविण्याचं अगदी सोपा सिंपल उपाय आहे. तो म्हणजे विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. किती सोपं आहे बघा. आज आम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, मनस्थिती तशीच. परिणाम परिस्थिती चिघळत जाते आणि मनस्थिती आणखीन बिघडत जाते. पण जीवनविद्या असं सांगते की परिस्थिती तुझ्या हातात नाही, ती तू बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मनस्थिती तुझ्या हातामध्ये आहे, ती तू बदल. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, प्रत्यक्ष घडलेलं. आमचा एक शिष्य म्हणजे नामधारक, तो एका ऑफिसमध्ये काम करणारा. त्या ऑफिसमध्ये एक नवीनच बॉस आला आणि तो बॉस म्हणजे अगदी खडूस म्हणतात तसा खडूस बॉस. अत्यंत संतापी, अत्यंत त्रासिक. काय घरामध्ये बायकोशी भांडण व्हायचं काय कोणाला ठाऊक. पण ऑफिसमध्ये तो आला की चिडलेला असायचा आणि जे त्याच्याकडे काम करणारे हाताखालचे जे लोक आहेत त्यांच्यावर सतत तो रागवत राहायचा. कित्येक वेळेला त्यांनी फाईल्सनीसुद्धा त्यांच्या अंगावर फेकल्या, इतका तो रागीट. त्याच्या चेंबरमध्ये जायलासुद्धा लोक घाबरायचे. अशा परिस्थितीमध्ये आमचे हे जे शिष्य नामधारक त्याने आमची प्रवचनं ऐकली आणि त्यांना युक्ती मिळाली. ते म्हणाले आपले सद्गुरू सांगतात म्हणजे आम्ही जे काही सांगतो त्याप्रमाणे करून तर बघूया. म्हणून त्यांनी प्रयोग केला. आम्ही जो सांगितलेला प्रयोग त्यांनी केला. त्यांनी काय प्रयोग केला? त्यांनी असा प्रयोग केला की त्यांचा जो नवीन आलेला जो बॉस आहे म्हणजे चिडणारा, त्याच्याबद्दल सतत मनामध्ये चिंतन करायला सुरुवात केली. काय चिंतन केलं की हा बॉस आहे, या बॉसचं भलं होऊ दे, या बॉसचं चांगलं होऊ दे, या बॉसला चांगली भरभराट होऊ दे, या बॉसला चांगली प्रमोशन मिळू दे, या बॉसचा चांगली झोप लागू दे. अशा तऱ्हेने त्या बॉसबद्दल जेवढं त्याला चांगलं चिंतन करता येईल तेवढं तो चांगलं चिंतन करायला लागला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 2-3 महिने झाले त्या बॉसने सगळ्यांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये त्या बॉसने बोलता एक वाक्य सांगितलं. ते वाक्य ऐकून सगळे लोक चाट झाले, इन्क्लुडिंग आमचा नामधारक शिष्य, तोही चाट झाला, थक्क झाला. त्याने काय सांगितलं बॉसने, हे सगळे जे लोक आहेत मीटिंगला आलेले त्याच्यामध्ये माझा हितचिंतक फक्त एकच आहे, तो म्हणजे अमुक अमुक. त्याच्याकडे बोट दाखवलं. सगळे लोक थक्क झाले, त्याच्याकडे बघायला लागले. तोही थक्क झाला. त्याने कोणालाच सांगितलेलं नव्हतं की मी माझ्या बॉसबद्दल असं चिंतन करतो. हे त्याने बॉसलाही सांगितलं नाही आणि कोणा मित्रालाही सांगितलं नाही, हे फक्त त्यालाच माहिती. आणि मग हे झालं कसं? त्याचं एकच कारण की तो जे चिंतन करत होता
ते चिंतन हे त्याचे व्हायब्रेशन्स त्याच्याकडून त्या बॉसकडे जात होत्या आणि बॉसवर ते परिणाम करत होते. मी हे का सांगतो आहे, हे तुम्हीसुद्धा प्रयोग करून बघू शकता की जीवनामध्ये तो बॉसच कशाला, आपण सर्वांबद्दल जर शुभचिंतन केलं, सगळ्यांचं भलं होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, असं जर आपण सतत शुभचिंतन केलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या जीवनामध्ये लोक आपल्याला अनुकूल होतात, सर्व मंडळी आपल्याला अनुकूल होतात, जे प्रतिकूल होते ते सुद्धा अनुकूल होतात. ह्याचं कारण काय, तर कारण चिंतनाचा प्रभाव. म्हणून हे जे चिंतन आहे, चिंतनाला पर्याय नाही, पण चिंतन हे नेहमी शुभचिंतन झालं पाहिजे. चिंतन करताना शुभचिंतन केलं पाहिजे आणि हे शुभचिंतन करायचं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणून जीवनविद्येचा हा जो सिद्धांत आहे किंवा निसर्गाचा जो नियम आहे की ॲज यू थिंक सो यू बिकम, तुम्ही ज्याप्रमाणे चिंतन कराल किंवा विचार कराल त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार मिळेल. दुसऱ्या ठिकाणी एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने फार सुंदर म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्स अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीस ऑफ ऑल काइंड्स. आता या ठिकाणी सुद्धा काय सुंदर सांगितलं बघा, की तुम्ही ज्या वेळेला थॉट्स ऑफ जेलसी, म्हणजे आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचं द्वेष करतो, दुसऱ्यांचा मत्सर करतो, त्याला थॉट्स ऑफ जेलसी असं म्हणतात. तर आपण ज्यावेळेला इतरांचा द्वेष मत्सर करतो त्यावेळेला ते सगळं बुमरँगून आपल्याकडे परत येतं, ते आपल्या ध्यानात नसतं. म्हणून थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, आपण नेहमी आपल्याला कशाची तरी भीती वाटत असते. जो पाप करतो त्याला भीती वाटते, जो पुण्य करतो त्याला भीती वाटत नाही. लक्षात ठेवायचं की जो पाप करतो त्याला भीती वाटते. एखाद्याने खून केला म्हणजे पाप केलं, त्याला पोलिसचं भय वाटतं, त्याला आपल्या शत्रूचं भय वाटतं, त्याला शासनाचं भय वाटतं, त्याला कायद्याचं भय वाटतं. कोण आपल्यावर कधी उलटेल हे त्याला सांगता येत नाही, म्हणून मित्रसुद्धा शत्रू होतात. आणि अशा तऱ्हेने अशा परिस्थितीमध्ये त्याला सतत भीती वाटत असते. म्हणून भीती, जिथे पाप आहे तिथे भीती असते. आणि म्हणून माणसाने सतत जर पुण्य करत राहिलं तर त्याला कसली भीती वाटणार नाही. ऑफिसमध्ये जो मनुष्य सरळ मार्गाने जाणार आहे त्याला भीती नसते, पण पैसे खाणार आहे त्याला सतत भीती असते. त्याला सतत भीती असते की आपण पकडलं जाऊ काय, आपल्याला कस्टडीमध्ये जावं लागेल काय, पोलीस पकडतील काय, किंवा अन्य तऱ्हेने त्याला सतत भीती वाटत असते. म्हणून भीती, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी म्हणजे चिंता, अँड अँझायटी म्हणजे काळजी, ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपण दुःखाला, आपत्ती विपत्तीला आमंत्रण देत असतो. आणि आपण ज्यांना आमंत्रण देतो ते हटकून येतात, हे आपण लक्षात ठेवायचं. विशेष करून वाईट माणसं तर हटकूनच येतात, ती तर न बोलवता सुद्धा येतात. मग आमंत्रण दिल्यानंतर तर काही बघायलाच नको. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये आपण जे चिंतन करतो ह्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. चिंतनाला पर्याय नाही. आणि म्हणून चिंतन आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला या चिंतनातून आपण काय निर्माण करतो ह्याचं चिंतन करणाऱ्याला महत्त्व समजत नाही. पण जेव्हा जीवनविद्येचं तत्त्वज्ञान त्याला कळतं तेव्हा चिंतनाचं त्याला महत्त्व समजतं. आपल्या साधू संतांनी चिंतनाचं महत्त्व सांगितलं, खूप सांगितलं. हितं ते करावे देवाचे चिंतन वगैरे वगैरे आपल्याला सांगितलं. पण हे देवाचं चिंतन करा, ईश्वराचं चिंतन करा, परमेश्वराचं चिंतन करा, हे जे सांगितलं साधू संतांनी ते फक्त परमार्थाच्या अपेक्षेत सांगितलं. दैनंदिन जीवन जे आहे, मटेरियल लाईफ जे आहे त्या संबंधी किंवा त्या संदर्भात त्यांनी जास्त न सांगता किंवा त्याच्यावर भर न देता त्यांनी फक्त परमार्थावर भर दिला आणि परमार्थाच्या अंगाने त्यांनी चिंतन करायला सांगितलं. पण तिथेसुद्धा चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं
हे सुद्धा सांगितलं गेलेलं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आता ह्याच्यामध्ये हित म्हणजे काय, देवाचं चिंतन करायचं म्हणजे देव म्हणजे काय, चिंतन करायचं म्हणजे काय, मन म्हणजे काय, आणि करून या मन एकविध. एकविध मन करायचं म्हणजे काय करायचं. पुष्कळ लोकांना असं वाटतं एकविध मन करायचं म्हणजे एकाग्र करायचं. पण एकाग्र मन करणं आणि एकविध करणं या दोन गोष्टीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे, हे लोकांना ठाऊक नाही. मग सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येने ह्या सर्व गोष्टी बाद केलेल्या. जीवनविद्या असं सांगते की तुम्ही अगदी साधी गोष्ट आहे, फक्त विचार बदला म्हणजे नशीब बदले. बाकी तुम्ही काहीही करण्याचं कारण नाही. मनस्थिती बदला, परिस्थिती बदले. आणि हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, शुभचिंतन केलं पाहिजे. आणि जीवनविद्या आवर्जून सांगते, ॲज यू थिंक सो यू बिकम. तुझे जसे विचार त्याप्रमाणे तुझ्या जीवनाला आकार. म्हणून सर्व काही तुझ्या हातात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.